नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचा मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 22 नोव्हेंबर आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची टोटल आवक 400 ते 500 मध्ये होती। बघू काय बाजार भाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजार भाव सांगितले। सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघून कळणार आहे। आज शनिवार आहे, हप्त्याचा शेवटचा दिवस आहे। काय बाजार भाव राहतो ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे। बाजार भाव वाढतो की कमी होतो दररोज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघत असतो। सरासरी हायस्ट लोएस्ट कसं निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कळणार आहे। व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजार भाव सांगितले। लाल कांदा आज नव्हता, आज लाल कांदा घेतला नाही आपण। व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा। आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून दररोज कांदा लिलावचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। व्हिडिओ लाईक करा। चला भाऊ बघूया। तर मित्रांनो, लिलाव चालू झाला आहे। पहिली लाईन आहे, पहिला नग बघतो आपण। बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। 55 ते 65 साईज मध्ये कांदा आहे। काय गेलो 1313 ना, 1300च गेला। अच्छा, 1300 रुपये जायले, 1300 रुपीज। क्वालिटी बघू शकतो कांद्याची। कुठला आहे कांदा सर? मानोरी। अच्छा, आणि कोणतं बियाणं होतं याचं? बेलाचं बियाणं आहे। ठीक आहे, धन्यवाद। खात काय गेली? 200 रुपये जायले खात। बघू शकतो तुम्ही, 200 रुपीज। कुठले आपण काका? दोडंबा ना, बरं। काय भाव गेलो? 1000 रुपये। बघू शकतो तुम्ही, 1000 रुपये जायले, 1000 रुपीज। कुठले आपण? हा, सावरगाव। कोणतं बियाणं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे, सावरगाव। ठीक, किती गेलं? 980 रुपये। 980, 980 रुपीज। कुठले आपण? आणि कोणतं बियाणं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे। ठीक, पुढं बघू काय गेलं? 275 झाले। चोपडा माली बघू शकतो तुम्ही, 275, 275 रुपीज। कुठले आपण? वडाळी। ठीक, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेलं? 951, 951 रुपीज। कुठले आपण? आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। ठीक, वाटांगली ना। पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची। 45 ते 55 साईज कांद्याला। काय गेलं? का किती गेला? 900 रुपये जाईल, 900 रुपीज। कुठले आपण? सय्यद पिंपरी। बर, कोणतं होतं बियाणं याचं? रेड 5चं बियाणं आहे। ठीक आहे, काय गेलं? 1625 रुपये। साईज बघू शकतो तुम्ही, 60-65 साईज आहे। 1625, 1625 रुपीज। एक साईज माल आहे। कुठला आहे कांदा? सावरगावचा कांदा आहे। कोणतं बियाणं होतं याचं? बेलाचं बियाणं आहे, सावरगाव। माग होते का एवढ्या हप्त्यात? कधी? मागच्या हप्त्यात होते। किती गेलं होतं? 2100 रुपये। हाच कांदा होता ना। ठीक आहे, ओके, धन्यवाद। पुढे बघू काय गेलंय। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेलं? 980 रुपये, 980 रुपीज। कुठले आपण? खैरवाडी। 980 रुपये जायले, खैरवाडी। ठीक, कोणतं बियाणं होतं याचं? येलोडचं बियाणं आहे। पुढं बघू काय गेलो? 1292 रुपये, 1292 रुपीज। क्वालिटी कांद्याची। कुठला आहे कांदा? कान्हाळस। कोणतं बियाणं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे, कान्हाळसचा कांदा आहे। ठीक, माग होते तुम्ही एवढ्या हप्त्यात? किती गेलं होतं? 1751 गेला होता, परवाच्या दिवशी ना। हाच कांदा ना, बरं, ठीक। पुढे बघू, ओके, धन्यवाद। काय गेलं? 962 रुपये, 962 रुपीज। कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। ठीक, पुढे बघू किती गेलं? 801 रुपये।
801 रुपया 801 रुपीज. बघू शकतो. कुठले आपण पिंपळ. ठीक रामाचे पिंपळ. पुढं बघू किती गेलं. 800 रुपये 800 रुपीज. कुठला आहे कांदा. लोणेर 800 रुपये. कोणतं बियाणं होतं. बियाणं कोणतं. निर्मितीचं बियाणं आहे. ठीक आहे लोणेरचा कांदा आहे. पुढं बघू किती गेलं. का 825. बरं गोल्टा माल. कुठले आपण कसबे सुक्यान 825 825 रुपये. काय भाव गेले काका. 1070 रुपये. बघू शकतो मीडियम साईज मध्ये कांदा आहे. कलर आहे साईज. कुठला आहे कांदा. माळसाक. कोणतं बियाणं होतं याचं. घरगुती बियाणं आहे ना. ठीक पुढं बघू काय गेलंय. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय गेलो. 949 949 रुपीज. कुठला आहे कांदा. वाडांगरी. कोणतं बियाणं होतं याचं. घरगुती बियाणं. ठीक आहे. शिल्लक किती असेल कांदा अजून संपला का. बरं ठीक आहे. पुढं बघू काय गेला. 1030 1030 रुपीज 1030. कुठला आहे कांदा. खानगाव थडी. कोणतं बियाणं होतं याचं. येलोरचं बियाणं आहे ना. 55-60 साईज आहे. खानगाव थडीचा कांदा आहे. एवढ्या आठवड्यात होते तुम्ही. किती गेलं होतं जाऊ. 12 हिवर गावला 12 गेले होते. आणि त्या दिवशी किती गेले होते. 1550 जायला होते. अच्छा बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय गेलं. 800 फक्त 800 गेलं. बरं 800 रुपये जायला 800 रुपीज. बरं त्या दिवशी किती गेलं होतं. आजच आणले. अच्छा अच्छा ठीक आहे. कुठला आहे कांदा. तारू खेडले. बरं कोणतं बियाणं होतं दादा याचं. विशालचं बियाणं आहे. तारू खेडल्याचा कांदा आहे. ओके पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय गेलं. 891 891 रुपीज. कुठले आपण. मांजरगाव. बरं 891. कोणतं बियाणं होतं याचं. प्रशांतचं बियाणं आहे. मांजरगाव ना. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. कलर डाऊन आहे थोडंसं. काय गेलं. 900 रुपये 900 रुपीज. साईज बघू शकतो मी 55 ते 60 साईज आहे. कुठला आहे कांदा. बोराळे. कोणतं बियाणं होतं. येलोरचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू किती गेलो. 880 रुपये. बरं 880 रुपये 880 रुपीज. कुठला आहे कांदा. माळसाकुरा. कोणतं होतं बियाणं आहे. घरगुती बियाणं आहे. ठीक आहे माळसाकुरा. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय गेलं. 800 रुपये 800 रुपीज. बघू शकतो क्वालिटी कांद्याची 800 रुपये. कुठला आहे कांदा. बरं पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय गेलं दादा. 800 रुपये 800 रुपीज. कुठला आहे कांदा. बोपेगाव. 800 रुपये जायले 800 रुपीज. मागच्या आठवड्यात होते का दादा तुम्ही. नाही ना. ठीक बघू शकतो तुम्ही. बोल्टा मीडियम आहे. काय गेलं. 980 रुपये 980 रुपीज. कुठला आहे कांदा. कानळस. आणि कोणतं बियाणं होतं याचं. प्रसादचं बियाणं आहे. कानळसचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही. मागच्या आठवड्यात होते का तुम्ही. किती गेला होता. 1700 रुपये गेला होता. बरं ठीक. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही 50 ते 55 साईज आहे. 1000 रुपये जायले 1000 रुपीज. कुठला आहे कांदा. कानळसचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं. प्रसादचं बियाणं आहे. ठीक कानळस. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय गेलं दादा. 850 रुपये 850 रुपीज. कुठला आहे कांदा. नांदोडी. कलर डाऊन झाला थोडं है ना. बरं कोणतं बियाणं होतं याचं. येलोरचं बियाणं आहे. बरं पुढं बघू. बघू शकतो तुम्ही 55-60 साईज आहे. 55 ते 60-65 पर्यंत साईज आहे. किती गेलं.
1650 रुपये, 1650 रुपीज, 16.5. कुठला आहे कांदा? गिरणारा वाडगाव. गिरणारा वाडगाव. आणि कोणतं बियाणं होतं याचं? प्रशांत. प्रशांतचं बियाणं आहे. बरं, किती शिल्लक कांदा अजून? शिल्लक संपल्यासारखंच आहे. बरं, ठीक आहे. एंडिंग पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेला? 1051, 1051 रुपीज. कुठला आहे कांदा? वाडगाव. गिरणारा वाडगाव. अच्छा, गिरणारा वाडगाव. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ना. ठीक, गिरणारा वाडगाव. पुढं बघू शकतो तुम्ही 60-62 साईज. किती गेला? 1401 रुपया. 1401, 1401 रुपीज. कुठला आहे कांदा? येवला. अच्छा, येवला मुखेड ना. कोणतं बियाणं होतं दादा याचं? अंबर ना. अंबरचं बियाणं आहे. बरं, मागच्या आठवड्यात होते? मागच्या आठवड्यात होते इड किंवा दुसऱ्या मार्केटला? किती गेलं होतं तिकडं? 1100 रुपये गेला होता. 1800. अच्छा, चांगलं गेलं होतं ना. कधी मागच्या आठवड्यात का याच आठवड्यात? अच्छा, ठीक. बरं, ठीक. कोणतं बियाणं होतं याचं? अंबर ना. धन्यवाद. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 1150 जाईल. बघ शकतो 1150. 55-60 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? पंचकेश्वर. कोणतं बियाणं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. 1150 रुपये, 1125 रुपीज. ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1100 रुपये जाईल. 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? मुखेड येवला. कोणतं बियाणं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. रॉयल पिंक ना. 1800 रुपये जाणार मला. 1800 रुपये किती गेलं होतं एवढ्या हप्त्यात मागं? 1852, 1860 असं गेलं होतं ना. आज भरपूर कमी गेलं ना. ठीक. साईज बघू शकतो मी 60-65 साईज आहे कांद्याला. कोणतं बियाणं बोलले याचं तुम्ही? पंचगंगा रॉयल पिंक ना. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेला? भाव गेलो 1260 रुपये, 1260 रुपीज. 1260 रुपये. कुठला आहे कांदा? नेपाळचा कांदा आहे. 1260 रुपये जायले. कोणतं बियाणं होतं याचं? सम्राट येलोरा. ठीक. किती कांदा शिल्लक असेल अजून? 2 गाडी. ठीक. पुढं बघू.